सालोड कसबा येथील रहिवासी सय्यद जमीर सय्यद गुलाम यांच्या राहत्या घराला शुक्रवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे आग लागल्याची माहिती कोणालाही झाली नाही। पहाटे 5 वाजताच्या सुमाराला सय्यद जमीर व त्यांची पत्नी कामासाठी उठताच त्यांच्या घराला आग लागलेली दिसली। सय्यद जमीर, त्यांचे मोठे भाऊ सय्यद जमील यांचे सिमेंट कॉन्क्रीटचे घर लागूनच असल्याने व ते सय्यद जमील नांदगाव खंडेश्वर येथे राहत असल्याने त्यांचे घर रिकामे होते, म्हणून सय्यद जमीर, त्यांची पत्नी, आई व त्यांचे 2 मुले त्या घरात राहत होते। त्यामुळे त्यांचे घर जळाले, परंतु आग लागल्याचं कळलंच नाही। सकाळी माहिती पडताच सय्यद जमीर व त्यांच्या पत्नीने आरडाओरड केली व ग्रामस्थ गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, आग विझवली। मात्र आग विझवेपर्यंत अन्न, वस्त्र, निवारा सारेच जळून खाक झाले। या आगीमध्ये अंदाजे 10 तोळे सोनं, ज्याची किंमत 3,50,000 रुपये आहे, 1.5 लाखाचा कापूस, 8 क्विंटल सोयाबीन, तूर डाळ, गहू, मूग आणि महत्त्वाची कागदपत्रे असे सारेच जळून खाक झाले। मैं हाथ मजदूरी करता था, पैसा जमा करके मैंने खेती बोया, उसमें उत्पन्न होया, बेचा परसों दिन सोयाबीन, वहाँ से लाके अब पैसा लाया तो दूसरे का देने का था। अब खेती कैसे करूँगा मैं? अब मेरा घर का पूरा नुकसान हो गया। तो आप घर का भी 8-10 कट्टे थे, वो भी जल गए। अब दूसरों का पैसा कैसा देना, खेती के वास्ते कैसा करना? दूसरों का कर्जा है अब कर्जा है दूसरों का हमारे आंग पर। अब कैसा करना? पूरा राख हो गया, हमारे घर का कपड़ा नहीं है, हमको खाने के लिए कुछ नहीं है। अंदाजे 10 लाखांचं हे नुकसान झालं आहे। आग लागल्याची माहिती सरपंच रुपाली सुनील इंझडकर यांनी तहसीलदार प्रशांत भोसले यांना दिली। तसंच गटविकास अधिकारी विनोद खेडकर, विस्तार अधिकारी विठ्ठल जाधव, तलाठी केंद्रे यांनाही माहिती देण्यात आली। मी बीबी केंद्रे, तलाठी सालोड। आज दिनांक 28 रोजी सकाळी 8 वाजता मला गावातील कोतवाल यांच्याकडून माहिती मिळाली की गावातील सय्यद जमीर सय्यद गुलाब यांचं घर जळलेलं आहे। ती माहिती मिळताच मी तात्काळ या ठिकाणी येऊन पंचनामा केला व त्या ठिकाणी असं आढळून आले की त्यांच्या घरातील सर्व जीवनोपयोगी वस्तू जळालेल्या आहेत। तसेच आज रोजी त्यांना जे महत्त्वाच्या वस्तू आहेत, धान्य, परत कपडे, कपाटातील जे मौल्यवान वस्तू आहेत ते जवळपास पैसे, जवळपास 10 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचं आढळून आलेलं आहे या ठिकाणी। तरी त्यांना तात्काळ म्हणून साहेबांच्या आदेशावरून स्वस्त धान्य दुकानामधून 10 किलो तांदूळ व गहू देण्यास सांगितले। तसेच मी या ठिकाणी पंचनामा केलेला आहे, त्यांचे बयान घेऊन तहसीलमध्ये दाखल करेन। या आगीमुळे हे कुटुंबीय उघड्यावर आले, तेव्हा त्यांना शासकीय मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। मजदूरी पर सब सामान था लेवा, मेरा आदमी काम को जाते बाहर, किसी के भी रोज मजदूरी से जाते, उस पर हमारा सब लेवा था। मेरे पास सोना था, सब सोना भी जलकर राख हो गया। 3 लाख रुपए का सोना था। अनाज भी पूरा जलकर राख हो गया। इसमें अनाज था भरा हुआ। हमारे को घर में जगह भी नहीं है, रहने को भी जगह नहीं है और कपड़ा भी पहनने को नहीं है। हमारा पूरा जलकर राख हो गया। हमारा बहुत नुकसान हुआ। हमारे को त्वरित मदद करो हमारे पास में पहनने को कपड़े भी नहीं रहे, न खाने को अनाज भी नहीं रहा। हमारा अलमारी में दागिने थे, अनाज था, पैसा था, 1.5 लाख रुपए सोयाबीन। दूसरों का मजदूरी से खेती करते हम, दूसरों की बहते, उसके भी मजदूरी का पूरा पैसा इसमें अलमारी में रखा हुआ था। पूरा कपाट में का पैसा जल गया, सब राख हो गया जलकर। 1.5 लाख रुपए पैसा था उसमें, 3 लाख रुपए के सोयाबीन दागिने थे, सब जल गए, सब ये हो गया। बहुत नुकसान हुआ हमारा। हमारी मदद करो। हमारे पास कुछ भी नहीं रहा। हमारे पास पहनने को भी कपड़ा नहीं रहा। तहसीलदारांच्या आदेशाने रेशन धान्य दुकानातून 10 किलो तांदूळ व 10 किलो गहू अशी तात्पुरती मदत देण्यात आली। सय्यद जमीर यांनी गावातली 12 एकर जमीन मक्त्याने वाहिली होती। त्यामध्ये निघालेलं सोयाबीन कारंजाला विकलं होतं, तेच पैसे कापसामध्ये ठेवले होते, ते देखील आगीमध्ये जळून खाक झाले। आता लोकांचे कर्ज फेडणे व पुन्हा उदरनिर्वाह चालवायचा कसा, हा प्रश्न सय्यद जमीरला पडला आहे। जमीर याला 1 मुलगा व 1 मुलगी आहे। 1 मुलगा, 1 मुलगी, पत्नी व आई असा छोटासा परिवार त्याचा आहे। या परिवाराला शासन काय मदत करेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।
प्रशांत झोपाटे, विदर्भ न्यूज, सालोड.